डू इट ॲज माय पर्सनल थिंग. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी तुमचे कुठे असे छोटे 20-25 जरी लोक असतील त्यांचं सेन्सिटायझिंग करायचं आय विल कम. मी आत्ताही जातोच. त्यामुळे इथून पुढचे जे काही 2-4 महिने आहेत मिनी विधानसभा, मी त्याला स्थानिक स्वराज्य संस्था अजिबातच म्हणत नाही आता, ते नाहीच आहे. जोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा तो सिंगल वॉर्ड करत नाही तोपर्यंत हे स्थानिक स्वराज्य संस्था नाही. शेवटचा मुद्दा मी एक सांगतो की जो तन्मयने ह्याच्यामध्ये केला होता की एरिया सभा ग्रामपंचायतीमध्ये 500 वोटरची जरी ग्रामपंचायत हजारची त्यांना स्वतःची ग्रामसभा आहे. म्हणजे अथेन्स मध्ये जशी लोकशाही सुरू झाली होती की प्रत्येकाचा सहभाग, तसं ते जरी जेन्युइनसाठी झालं असलं तर तो कायदा आहे 2009 ला आलेला एरिया सभेचा 29B. थोडंफार माझाही त्याच्यामध्ये एक रोल होता. पण त्याच्यात ते जर केलं तर तुमची एरिया सभा किती लोकांच्यासाठी असणार आहे यांनी आयडिया? किती लोकांच्यासाठी असेल एरिया सभा? ती एक तुमचा जो बूथ असतो, बूथले मतदारसंघ आहे, मतदार तेवढ्यासाठीच असणार आहे. म्हणजे तुमचं पार्टिसिपेशन हे अथेन्स सारखं असणार आहे. ते 2500 वर्षापूर्वी लोकशाहीची सुरुवात झाली की तो एरिया सभा हा प्रत्येक बूथ साठी असेल. आणि मग तुमची कनेक्ट तिथे प्रश्न काय आहे हे सगळं तिथे जाईल आणि तिथे ते प्रशासन पण असेल.